ट्रान्झिस्टर सिम्बॉल्स, बरोबर आहे का? तुम्हाला आहेतच किती ट्रान्झिस्टर? 2. मग सिम्बॉल सुद्धा किती असतील? 2च. मग सिम्बॉल समजून घेण्याच्या अगोदर आम्ही मात्र एक काम करायचंय. आम्ही काय काम करायचंय तर सगळ्यात अगोदरची ब्लॉक डायग्रामच काढायची, मग खाली सिम्बॉल समजून घ्यायचं. एकदा का ब्लॉक कळाली की सिम्बॉल, आणि एकदा सिम्बॉल कळाली की पुन्हा रटायची तर गरजच नसते. मग आता इकडं अगोदर घ्यायचं ठरलं PNP, कारण आता आम्ही PNP घेतला होता. मग आमचा PNP ओके आहे तर NPN ऑटोमॅटिकली होतो, डबल वेळ लागत नसतो. मग आपल्या सवयीप्रमाणे इथं एक ब्लॉक डायग्राम, ही कसली आहे? ब्लॉक डायग्राम. ब्लॉक मध्ये दाखवतोय बघा, हा एक ब्लॉक झाला इमिटरचा, बरोबर आहे की नाही? हा दुसरा ब्लॉक बेसचा, ऑटोमॅटिकली तिसरा कशाचा? मग हे बनलं इमिटर, हा झाला बेस, आणि हे झालं हे इमिटर आणि बेसच्या मधलं जंक्शन, तर हे कलेक्टर आणि बेसच्या मधलं जंक्शन. मग इथं याला असं जोडलं, इथं याला असं जोडलं. आता तुम्हीच लोक म्हणलात की हा ट्रान्झिस्टर बनवायचा आहे कसा? सॉरी, हा ट्रान्झिस्टर कसा बनवायचा आहे? NPN. म्हणजे हे कोण असेल? N, हे कोण असेल? P, आणि हे परत कोण असेल? मग हायली डोप्ड असल्यामुळे इथं आम्हाला निगेटिव्ह 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 असं डेन्सिटी थोडीशी जास्त दाखवावी लागेल, बरोबर आहे? इथं लाईटली डोप्ड पॉझिटिव्ह, म्हणजे होल्स इथं असतील पण खूप 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 कमी अशी दाखवली. आणि इथं निगेटिव्ह परत चार्ज, पण याचं डोपिंग कसं दाखवलं आम्ही? कमी दाखवलं. आणि मग आता याला जोडायचं ठरलं, मग पहिलं हे जंक्शन फॉरवर्ड, हे रिव्हर्स. मग तसंच केलं आम्ही. निगेटिव्हला फॉरवर्ड करायचं म्हणजे निगेटिव्ह जोडावं लागेल, आणि निगेटिव्हला रिव्हर्स करायचं म्हणजे पॉझिटिव्ह जोडावं लागेल. अशा पद्धतीने हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशी बॅटरी जोडली. झालं आमचं सर्किट. आता तुम्ही मला सांगा, सगळा एवढा चार्ज तुम्ही इथं टाकत होता, त्याच्यातला काही चार्ज इकडे येत होता आणि काही चार्ज इकडे, बरोबर आहे की नाही? मग खरं काय होत होतं तर सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन इथून इथं येत पडत होते. इथून कुठं पडत होते? बेसमध्ये, आणि बेसमधून थोडे इकडे जास्तीत जास्त इकडे जात होते. मग असं इमॅजिन करा की हा तो पाईप आहे, मोठा पाईप, हा तो मोठा पाईप आहे, त्याच्यातले काही इकडे येत होते असे, याला बेस म्हटलं, आणि जास्तीत जास्त कुठं जात होते? कलेक्टरकडे जात होते. पण येत कुठून होते? इमिटर कडून, बरोबर आहे ना? मग इमिटर कडून इलेक्ट्रॉन येत होते, त्याच्यातले काही जात होते इकडे आणि राहिलेले कोणाकडे जात होते? तर तुम्ही काय म्हणायला पाहिजे की ही मेन डायरेक्शन कोणाची? इमिटरची. त्याच्यातून थोडे गेले कलेक्टरकडे आणि थोडे गेले असं आहे. पण तुम्ही मला सांगा, खरी डायरेक्शन ती आहे, पण आपलं खरं खरं ड्रॉ करायचं ठरलंय का सोयीनुसार ड्रॉ करायचं? आपल्या कन्व्हिनियन्स प्रमाणे. मग तुम्ही मला सांगा, जी डायरेक्शन इलेक्ट्रॉनची असते एक्झॅक्टली त्याच्या अपोजिटला करंटचे डायरेक्शन आपण घेतो. मान्य नाही एवढं तरी 10वी पासून 9वी पासून झालेलं असतं. मग तुम्ही मला सांगा, डायरेक्शन करंटचे दाखवताना तुमचा कलेक्टर करंट असा दाखवणार, बेस करंट त्याच्या उलटा दाखवणार, म्हणजेच इमिटर करंट हा इकडे असा होणार, बरोबर आहे की नाही? म्हणजेच तुम्ही मला सांगा, तुमचा हा इमिटर करंट उलटा दाखवावा लागेल, म्हणजेच इकडून करंट इकडे चालला आणि हा असा चालला दाखवावा लागेल. ही ऍक्च्युअली कॉन्सेप्ट अशी आहे. मग हा झाला तुमचा बेस करंट. मग हे सगळं उलट, मग हे पण असं उलटणार आहे. मग तिथं मग असे जे शिकलो, जे ऍक्च्युअल फ्लो जे शिकलो त्याचे उलट काम करावं लागलं आम्हाला. मग हे समजलं असेल तर आता याचा सिम्बॉल सुद्धा असाच बनेल. याला थोडस इकडे मूव्ह करूया म्हणजे आपल्याला जागा बऱ्यापैकी सापडते. मग आता किंवा बेस्ट वे आपण याच्या खाली, ठीक आहे, समोर बघितलं तर कळेल तुम्हाला काय अडचण. मग आता सिम्बॉल देताना हे ठरलं असं की सिम्बॉल देताना हे असं दाखवायचं. मग याच्यामध्ये अगोदर बेस रेफरन्स घ्या, बेस रेफरन्स घ्या, बेसला असं खाली घ्या. आता तुम्ही मला सांगा, मी इकडून घेतला इमिटर आणि तो इमिटरला इथून हे असं दाखवलं, आणि कलेक्टरला समजा मी असं दाखवलं. हे थोडं पुढे मागे केलं, त्याच काही विषय नाही, हे असं इथून मी केलं तरी चालतं करायचं. मग आता मजा बघा की हा तुमचा आहे बेस, हा आहे
इमिटर, आणि हा कोण घेतला? मग आता आम्ही एनपीएनचा विचार करतोय, मग इमिटर खूप सगळे इलेक्ट्रॉन इथे फेकायला लागले ना, त्याच्यातले थोडे इलेक्ट्रॉन इकडे आणि राहिलेले इलेक्ट्रॉन, मग इलेक्ट्रॉनचे डायरेक्शन काय? इकडून इकडं, इकडून इकडे, बरोबर आहे. मग करंटचे डायरेक्शन काय त्याच्या एक्झॅक्टली? म्हणजेच बाळांनो हे असं पाहिजे ना, हे असं पाहिजे ना. मग हे सगळेच्या सगळे इथं आम्ही बाहेर दाखवताना, म्हणजेच इथं बाहेर येताना दाखवले पाहिजे. म्हणजेच रियालिटीमध्ये ज्यावेळेस आम्ही सिम्बॉल घेतो त्यावेळेस हा आरो तुम्हाला असा दाखवला. सगळे इलेक्ट्रॉन इथून पडतात पण दाखवायचं एक्झॅक्टली उलट. म्हणजेच इथून थोडे इकडे गेले थोडे असं नाही दाखवायचं, तर थोडे जास्त इकडून आले थोडे इकडून आले इकडे गोळा झाले असं उलट दाखवायचं. समजलं का? मग सिम्बॉल सोपा आहे की नाही बाळा? नक्की कळालं का तुम्हाला हा सिम्बॉल? मग जर हे तुम्हाला कळालं असेल, जर तुमच्या हे लक्षात येत असेल, तर हा सिम्बॉल कोणाचा झाला? NPNचा. मग जातात इकडे इलेक्ट्रॉन म्हणून दाखवलं उलट. लक्षात आलं का? मग तुमच्या लक्षात आलं असेल इलेक्ट्रॉन मध्ये पडतात म्हणून करंट बाहेर येताना दिसतो. आता पीएनपी मध्ये काय होईल? पीएनपी मध्ये उलटा असेल, आम्हाला हे असं मध्ये दाखवावं लागतं. बरोबर आहे की नाही? मग मुद्दा आमचा हा आहे की अगोदर आम्ही हेच एक समजून घेऊया, दुसरं तुम्ही ऑटोमॅटिकली करू शकता. मी दुसरा जो सिम्बॉल असणार आहे तिथं मी हे सगळं ड्रॉ नाही करणार, डायरेक्ट सिम्बॉलच ड्रॉ करणार. लक्षात आलं का? पण अगोदर तुम्ही मला सांगा हे सगळं तुम्हाला कळालंय का? नक्की कळालंय तुम्हाला? मग जर हे सगळं कळालं असेल तर परत आता मी रेकॉर्डिंग एवढंच ठेवणार आहे, हे झाल्यानंतर सिम्बॉल त्याचा ड्रॉ करतो. पण जर हे सगळं तुम्हाला कळालं की हे कसं वर्क झालं, ही स्पेशल डायग्राम आणि त्याच्यानंतर हा सिम्बॉल, हे लगेच 2 मिनिटात करून घ्यायचंय. ते झाल्यानंतर मग मी म्हणजे ऑन कॅमेरा नाही, डायरेक्ट फक्त हा सिम्बॉल घेतो. चालेल ना? चला पटकन लगेच कामाला लागायचं. अगोदर काय बघणार तुम्ही? एनपीएनचा, फक्त एनपीएनचा सिम्बॉल लक्षात ठेवणार. त्याच्या मदतीने आपण पीएनपीएनचं बघा किंवा 2 मिनिट वेळ देवा, घेऊया ऑन कॅमेराच घेऊया. चला पटकन अगोदर ते बघा, फास्ट स्पीड वाढवा, स्पीड पटकन बघून. ब्लॉक डायग्रामच अगोदर घ्यायची. हे एक्स्ट्रा समजून घ्या बरं, हे महत्वाचं समजून घ्या म्हणजे हे कळतं. हा मोठा पाईप, त्याच्यातलं थोडं पाणी इकडं, त्याच्यातलं थोडं पाणी इकडं, असं. गर्ल्स सगळं लक्षात येईल का? वैष्णवी, साक्षी, समजायला लागलं ना? हाँ निशाद, सब समझ में आ रहा है ना? पक्का? ओके। उसमें से एक समझ में आ गया तो दूसरा रटने की जरूरत नहीं, दूसरा उसके हिसाब से करना है, उसका एक्झॅक्टली अपोजिट बनेगा. ज्योती, प्राची, सगळं क्लिअर आहे? कुठं अडचण येत असेल तर विचारा बरं का. श्रद्धा, थोडाही प्रॉब्लेम वाटला, हे नाही कळलं ते नाही कळलं, लगेच विचारायचं. वैष्णवी, वाचन चांगलं करावं लागेल. कुठल्याच इंग्लिश शब्दाचा अर्थ नसेल लक्षात येत तर बघावं लागेल मोबाईल मध्ये, इकडे कोणाला तर विचारावं लागेल. मरे समजायला हे आता हे खरं सांगायचं म्हणजे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. हे उलट का दाखवलं? कारण एन असल्यामुळे तो इलेक्ट्रॉन इकडे ढकलतो, तर करंटची डायरेक्शन इलेक्ट्रॉनच्या फ्लोच्या एक्झॅक्टली उलटी घेतलेली आहे, ती कन्व्हेन्शनल आहे. मग तिथं जो बाण दाखवला तो इलेक्ट्रॉनचा फ्लो असतो का कन्व्हेन्शनलचा? तर तो कन्व्हेन्शन सोयीने घेतलेला असतं. ते आपण आतापर्यंत सगळं तेच केलंय. बरोबर आहे का? ज्ञानेश्वर, आदित्य कुठे आहे? कुठे आहे तो? लिखापडी करत बसलाय का? शेवटी घाण करायला आदित्य, का बरं बाबा? लक्षात यायलंय? ठीक. तर कळालंय का? काय डाऊट आहे? 100% लक्षात आलं? क्लिअर आहे सगळं? खूप सोपं आहे हे. हा इकडे प्रथमेश, ओंकार, ओके ना? कार्तिक, समर, एकदम ओके? तसंच का? सिम्बॉल तसाच का? वर्किंग तसंच का? कनेक्शन तसेच का? सगळे क्लिअर आहे? ओके. महामधला काय वाटलं तुम्ही कट पेस्ट करेल. चला आता तुम्ही मला फक्त एक सांगा की जर तुम्हाला हे कळालंय
तर आता मी याला मूव्ह करतो. आता मला सांगा, हे तुम्हाला सांगितलं ना, हे इथूनच आहे, ते ड्रॉ करतो. हा, तर जर तुम्हाला एनपीएन कळालंय तर तुम्हाला 100% पीएनपी कळेल ना रे. थोडं जास्त मोठं व्हायलंय का. आता याच्यात पण नीट समजून घ्या. हा बेस घेतला, बेस तुम्हाला माहित आहे, कनेक्शन समजा तुम्ही असे जोडले, हे इथे एकत्र येणार आहे सगळं. आता हा घेतला पी एन पी, हा दाखवला इमिटर, हा आहे आणि हा. मग आपली इमिटर बेस आणि आपली सवय काय आहे, तर आपल्याला माहित आहे की आम्ही असं दाखवतो की इमिटर फेकतोय, बरोबर. मग आता इमिटरने पीएनबी मध्ये पी मेजॉरिटी म्हणजे होल्स फेकले, म्हणजे आम्ही पॉझिटिव्ह डायरेक्शनने चाललो, त्याने खूप सारे होल्स फेकले. असं होल जात नाही, तुम्हाला माहिती आहे कसं ट्रान्सफर असं बोलायला मी. मग ह्याने टाकल्यानंतर हे कुठे येऊन पडले, बेसवर येऊन पडले. मग बेस हे असं ठिकाण आहे की तो ठरवतोय की कोण कुठे जाणार. समजा तर तुम्हाला माहित आहे, ज्यावेळेस या जंक्शन क्रॉस करून बेस कडे आलंय त्यावेळेस त्याला माहित आहे की आपल्याकडून या रस्त्याने खूप खूप कमी चार्ज जाणार आहे आणि राहिलेला चार्ज इकडे जाणार आहे, बरोबर आहे का. मग मला सांगा, याच्यामध्ये तुम्हाला या एरोचं महत्व कळालंय का. ए बाबा, लक्षात आलं का. मग ज्या केसमध्ये एरो आतमध्ये दाखवला जातो ती कन्व्हेन्शनल डायरेक्शन असल्यामुळे प्लस दाखवले असं इमॅजिन करा. पण इथं मात्र तुमच्या लक्षात येत असेल, बाहेर येतोय म्हणजे नक्कीच इलेक्ट्रॉन आतमध्ये जात, आणि इलेक्ट्रॉन आतमध्ये जातोय म्हणजे इमिटर इलेक्ट्रॉन आतमध्ये फेकतोय. याचा अर्थ पहिलं मटेरियल कुठलं असलं पाहिजे, एन असलं पाहिजे. सोपं कळलंय का सगळ्यांना. मग इथून पुढे आम्ही मॅक्झिमम केसेस मध्ये हे दाखवणार आहोत. आणि जर या डायरेक्शन वरून जर आपल्यामध्ये कुठलं गोंधळ, कुठलं कन्फ्युजन क्रिएट झालं तर मग मात्र तुमचं काही खरं नाही. मी आत्ताच सांगतोय, इथं 10 वेळा 100 वेळा आपण समजून घेऊ, पण हे पुढे वापरायचंय. आणि पुढे वापरताना हीच जर गोष्ट आमची क्लिअर नसेल ना, तर मला असं वाटत नाही की आमचं पुढचं काय क्लिअर होत जाईल. तर सिम्बॉल्स क्लिअर झालेत का, तसेच सिम्बॉल का केले. मग एरो बाहेर येतोय, एरो बाहेर येतोय म्हणजे इलेक्ट्रॉन मध्ये जाईल. इलेक्ट्रॉन मध्ये जातोय म्हटल्यानंतर 2 मिनिटात लक्षात आलं असेल की इलेक्ट्रॉनला इथं जायचंय म्हणजे इलेक्ट्रॉन असा चाललाय म्हणजे येणंच असलं पाहिजे ना. मग एक कळालं की बाकी काहीच कुठंच रट्टान हे ते काहीच गरज लागत नाही. तर हे सगळं ओके आहे, मी असं समजतो. आणि हाही टॉपिक इथं थांबवतोय.